नमस्ते एव्हरीवन. आता आपण अनुभूती 3च्या सामान्य अध्ययन पेपरमधील प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. सो लेट्स बिगिन. क्वेश्चन नंबर 1. प्रश्नात दिलेलं आहे की केसेस दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्यापैकी कोणत्या केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचनेचं तत्त्व दॅट इज बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मान्य केलं होतं. आता या प्रश्नासाठी जर तुम्हाला क्वेश्चनची टाईमलाईन माहिती असेल देन ऑल्सो हा प्रश्न सॉल्व केला जाऊ शकतो. सो द लॉजिक हिअर इज गोलकनाथ केस जी आहे दॅट इज फ्रॉम 1964 आणि शंकरी प्रसाद केस जे आहे दॅट इज 1951 आणि मूलभूत संरचनेचं जे तत्त्व आहे ते 1973च्या केसवानंद भारती केसमध्ये मांडण्यात आलं होतं. त्याच्यामुळे या दोन्ही केसेस त्या आधीच्या आहेत. सो 2 आणि 3 जर आपण एलिमिनेट केलं देन आपल्याकडे ऑप्शन्स उरतात केसवानंद भारती आणि इंदिरा नेहरू गांधी प्रकरण. तर इंदिरा नेहरू गांधी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचनेचं तत्त्व पुन्हा मान्य केलं होतं आणि त्याची अंमलबजावणीसाठी सूचना केल्या होत्या. सो सी इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. भारतात संविधानिक आणीबाणी हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो? तर तो आहे राज्यकारभार यंत्रणेचे अपयश, फेल्युअर ऑफ दी स्टेट मशिनरी. आर्टिकल 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लावली जाते ज्यावेळेस एखाद्या राज्यातील सरकार संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार कारभार करण्यास असमर्थ ठरते. त्यावेळेस तिथे केंद्राचं शासन नियंत्रण येतं आणि राज्य सरकारच्या जागी राष्ट्रपती राजवट लागू होते राज्यपालाच्या मार्फत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. संसदेच्या सदस्यत्वासाठी आवश्यक पात्रता. फर्स्ट ऑफ ऑल इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. सो धर्म ही काय पात्रता असू शकत नाही. सो इफ वी कॅन रिमूव्ह 5 सो वी विल डायरेक्टली गेट आवर आन्सर एज ऑप्शन ए विच मीन्स नागरिकत्व, शपथ, वय आणि मतदार नोंदणी या गोष्टी संसदेच्या सदस्यत्वासाठी आवश्यक आहे. आर्टिकल 84 नुसार 25 वर्ष अशी अट देखील यामध्ये टाकण्यात आलेली आहे. ही जी डोमिसाईलची अट होती ती 2003च्या दुरुस्तीनंतर रद्द करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. राष्ट्रपतींना राज्यसभेचे अधिवेशन स्थगित म्हणजेच प्ररोग करण्याचा अधिकार नाही हे चुकीचं आहे. राष्ट्रपतींना अधिकार असतो. तसेच संसदेमध्ये 2 अधिवेशनात 6 महिन्यापेक्षा अधिक गॅप किंवा अंतर राहू नये हे सुनिश्चित करणे देखील राष्ट्रपतींची जबाबदारी आहे. सो ओनली स्टेटमेंट 2 इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. संसदेमध्ये अर्थसंकल्प मंजुरीची प्रक्रिया त्याचे टप्पे आपल्याला क्रमानुसार लावायचे आहेत. आधी अर्थसंकल्प सादर केला जातो, त्यानंतर त्यावरती सामान्य चर्चा केली जाते, त्यानंतर अधूनहान मागण्यांवर मतदान केलं जातं दॅट इज ग्रँटिनेट्स आणि नंतर विधेयक पार केलं जातं दॅट इज अप्रोप्रिएशन बिल. सो योग्य क्रम आहे 1, 3, 2, 4 दॅट इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. केंद्रीय माहिती आयोग, माहिती अधिकार यातील आपल्याला ओळखायचं आहे की कोणती विधाने योग्य आहेत. माहिती अधिकार कायद्यानुसार भ्रष्टाचार किंवा पदाचा गैरवापर यासंबंधी चौकशी करण्याचा अधिकार CICला आहे. हे विधान चुकीचं आहे. भ्रष्टाचार किंवा पदाचा गैरवापर हे CBI आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन CVC याच्या अंडर येतं. सो फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. त्यानंतर दुसरं विधान दिलं आहे मुख्य माहिती आयुक्त यांना दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमताने ठराव मंजूर करून पदावरून काढण्यात येते. हे विधान चुकीचं आहे. त्यांना पदावरून काढण्यासाठी फक्त राष्ट्रपतीच प्रोसेस इनिशिएट करू शकतात आणि पदावरून काढू शकतात. त्यासाठी त्यांचं प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनइफिशियन्सी हे 2 कारणं असतात. सो स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी केंद्र तसेच राज्य या दोन्ही पातळीवरती केंद्रीय माहिती आयोगाची आहे. हे विधान चुकीचं आहे कारण अशा प्रकारची जबाबदारी राज्य माहिती आयोगाकडे देण्यात आली आहे. सो 3 इज ऑल्सो इनकरेक्ट. हेन्स ऑप्शन 4 जो आहे तो करेक्ट येणार आहे कारण हा एकमेव विधान योग्य आहे. CIC ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ती ज्या समितीच्या आधारावर होते त्यात कोणाकोणाचा समावेश असतो? तर या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, भारताचे सरन्यायाधीश आणि एक नामांकित कायदेतज्ञ असतात.
कायदा मंत्री या समितीचा भाग नसतात. सो ओन्ली 4 घटक यामध्ये योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणत्या बाबी पेसा कायद्याला 73व्या घटना दुरुस्तीपासून वेगळे ठरवतात? तर यामध्ये ग्रामसभांना जलस्रोत आणि गौण खनिजांवर नियंत्रणाचा अधिकार हा पेसामार्फत मिळतो. विधान एक योग्य ठरते. फक्त 5व्या अनुसूचीतील क्षेत्रांवर पेसा कायदा लागू होतो. हे देखील विधान इथे योग्य आहे. कारण तो आदिवासी क्षेत्रातील क्षेत्रातील लोकांच्या विशेष गरजांसाठी तयार केला गेलेला आहे. विधान 3. सर्व पंचायतींमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण. आरक्षणाची तरतूद आहे ती 73व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे, ना की पेसा कायद्यानुसार. सो ओन्ली 2 आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. यामध्ये काही डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत आपल्याला. विच ऑफ द अबोव डिस्ट्रिक्ट्स आर ॲडमिनिस्ट्रेड अंडर 6 शेड्यूल्स? सो कार्बी आंग्लॉंग, खासी हिल्स, गारो हिल्स, चकमा अँड लाई हे सगळे डिस्ट्रिक्ट जे आहेत ते 6 शेड्यूलच्या अंडर येतात. याच्याच जोडीला मेघालयातील गारो, खासी अँड जयंतिया हे देखील येतात. तसेच नॉर्थ कचर हिल्स जे आसाममध्ये आहे आणि मिझोराममधील लाई, चकमा, मारा हे देखील डिस्ट्रिक्ट यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. सो डी इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. 89व्या घटना दुरुस्ती 2003द्वारे कोणत्या संस्था स्थापन करण्यात आली? सो दॅट वॉज अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग. या घटना दुरुस्तीद्वारे आर्टिकल 338A ॲड करण्यात आले होते. दॅट वॉज फॉर नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब्स आणि जे ओरिजिनल आर्टिकल होतं दॅट वॉज नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, आर्टिकल नंबर 338. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आणि त्याच कारणांवरून हटवण्यात येते? अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, CAG म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आणि मुख्य निवडणूक आयुक्त या दोघांना बडतर्फ करण्याची जी प्रक्रिया आहे दॅट इज सेम ॲज ऑफ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. हेन्स 2 and 4 दिस बिकम्स अवर राईट आन्सर. तसेच यापैकी UPSCचे अध्यक्ष, भारताचे महान्यायवादी आणि NCSTचे अध्यक्ष यांना काढण्यासाठी राष्ट्रपती जबाबदार असतात. मात्र त्यासाठीची प्रक्रिया आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपेक्षा वेगळी आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. राज्य वित्त आयोगासंदर्भातील कोणते विधान योग्य आहे? तो फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे, घटनात्मक संस्था असून कलम 243 अंतर्गत त्याची स्थापना केली जाते. हे विधान योग्य आहे. 243I या कलमाअंतर्गत त्याची स्थापना करण्यात येते आणि त्याची स्थापना करणं हे राज्य सरकारला बंधनकारक आहे. त्याचं मुख्य कार्य पंचायत आणि नगरपालिकांची आर्थिक स्थिती तपासणे हे असते. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. पंचायत आणि नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण करण्यासाठी राष्ट्रपती त्याची स्थापना करतात. त्याची स्थापना राज्यपालांद्वारे केली जाते. कार्य बरोबर आहे पण इथे प्रसंग चुकीचा दिला आहे. सो स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 3 मध्ये दिलं आहे की बहुतेक राज्यांनी अजूनही वित्त आयोग स्थापन केलेले नाहीत. सो द स्टेटमेंट इज इनकरेक्ट. फक्त अरुणाचल प्रदेश बाकी आहे, बाकी सर्व राज्यांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे. हेन्स ओनली स्टेटमेंट ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांची उत्क्रांती 1882चा जो ठराव होता लॉर्ड रिपनचा, तो भारताच्या डिसेंट्रलायझेशन विकेंद्रीकरणाच्या दिशेचं पहिलं पाऊल होतं. लॉर्ड रिपन यांना त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक देखील म्हटलं जातं. सो 1 इज करेक्ट. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट स्थानिक स्वराज्य पूर्णपणे निवडून आलेल्या प्रतिनिधींना पूर्णपणे हस्तांतरित नव्हतं करण्यात आलेलं. फक्त काही विषय त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे विधान 2 चुकीचं आहे. आणि बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची कल्पना मांडली होती. द स्टेटमेंट इज करेक्ट. सो ओनली 1 and 3 दॅट इज ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील विधाने आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या 4/5 सदस्यांची अप्रत्यक्ष निवड झाली पाहिजे. हे विधान योग्य आहे. कारण ॲज पर दी आर्टिकल 243ZD याच्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा स्तरावरती एक जिल्हा नियोजन समिती असेल आणि या समितीमधील 4/5 दॅट इज 4/5 सदस्यांची निवड जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत निवडून आलेले जे सदस्य असतात त्यांच्यामधून केली जाते. महानगर नियोजन समितीच्या 2/3 सदस्यांची निवड थेट निवड झाली पाहिजे. तर ही थेट निवड नसते, त्यातील सदस्यच ही निवड करत असतात. दिस वॉज अ ट्रिक क्वेश्चन. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. 2 इज इनकरेक्ट. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15.
नगरपालिकेच्या अध्यक्षांची निवडणुकीची पद्धत. सो कोणती कार्य ही संसदेच्या अधिक्षेत्रात येतात? नगरपालिकेच्या अध्यक्षांची निवडणुकीची पद्धत ठरवणे, प्रभाग समितीच्या रचनेबाबत तरतूद करणे आणि नगरपालिकेच्या हिशोबांची देखरेखीची तरतूद करणे, हे तीनही कार्य राज्य विधानमंडळाद्वारे केली जातात. यामध्ये संसदेचा कुठलाही डायरेक्ट रोल नसतो. सो यापैकी एकही कार्य संसदेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. नीळ लागवड 20व्या शतकाच्या सुरुवातीस घडली. यामागचं कारण होतं इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन जे झालं होतं त्या काळात. त्यामुळे सिंथेटिक डाईज, कृत्रिम रंग तयार झाले होते इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशननुसार, आणि त्यामुळे लागवडीतून तयार केलेले इंडिगो जे होते ते महाग ठरू लागले होते. प्लस त्याचा सप्लाय कमी होता. यामुळेच जागतिक बाजारपेठेमध्ये निळीची लागवड लाभकारी ठरत होती आणि त्यामुळेच ती लागवड घटवण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. रौलेट ॲक्ट जो होता, इट वॉज ऑफिशियली कॉल्ड अनार्कियल अँड रिव्होल्युशनरी क्राइम्स ॲक्ट. इट वॉज अ ॲक्ट ऑफ 1919. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. द लॉ ऑफ हेबियस कॉर्पस वॉज सॉट टू बी सस्पेंडेड. याच्यानुसार हा कायदा, हेबियस कॉर्पस म्हणजे काय की अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उभे करण्याचा हक्क असतो, तो देखील निलंबित करण्यात आला होता. सो स्टेटमेंट 2 इज ऑल्सो करेक्ट. आणि मोहम्मद अली जिना जे मेंबर होते इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे, त्यांनी या कायद्याच्या प्रोटेस्टमध्ये विरोधात राजीनामा दिला होता. त्यांच्याच जोडीला बसंत कुमार दास, मजारुलक, मदन मोहन मालवीय यांनी देखील रिझाईन केलं होतं. यांनी देखील प्रोटेस्ट केलं होतं. या कायद्याला ड्रॅकोनियन ॲक्ट असं देखील त्यांनी संबोधलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकण्यात सहभागी झालेले आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले व्यक्ती होते बटुकेश्वर दत्त. हे क्रांतिकारक होते. दे वर पार्ट ऑफ HRA, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, ज्याच्यामध्ये त्यांचे साथीदार होते भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद. ज्या दिवशी बॉम्ब फेकला ती तारीख होती 8 एप्रिल 1929. त्यावेळेस बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी पब्लिक सेफ्टी बिल तसेच ट्रेड डिस्प्यूट बिल हे 2 जे कायदे होते त्याच्या विरोधात त्यांनी स्मोक बॉम्ब फेकले होते. यामध्ये कुठली जीवितहानी झाली नव्हती, तर फक्त या अन्यायकारी कायद्यांचा विरोध दर्शवणं हा त्यांचा मूळ हेतू होता. या प्रकरणातून बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमान निकोबारमध्ये सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. लिनलिथ गो आयोग याची स्थापना करण्यात आली होती. द रिझन वॉज, भारताच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती त्यांना तपासायची होती, म्हणून 1926 साली याची स्थापना करण्यात आली. संविधानाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी मुडीमन समिती होती, जी 1924 स्थापन करण्यात आली. तसेच युरोपीय आणि भारतीय नागरी सेवांची संघटना, सेवा शर्ती आणि बढती पद्धती तपासण्यासाठी ली आयोग 1923 स्थापन करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, अहमदाबाद मिल स्ट्राईकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. यामध्ये गांधीजी, त्यांचे काही की इव्हेंट्स आणि त्यांनी तिथे कुठलं टूल वापरलं होतं त्याच्या जोड्या आपल्याला करेक्ट कोणत्या ते ओळखायच्या आहेत. अहमदाबाद मिल स्ट्राईकमध्ये गांधीजींनी हंगर स्ट्राईक वापरली होती असं दिलं आहे, बट इट इज नॉट करेक्ट. गांधीजींनी मिल वर्कर्सच्या जोडीने हा लढा दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी सिव्हिल डिसओबिडियन्स ही संकल्पना वापरली होती. सो 1 इज नॉट करेक्ट. अहमदाबाद स्ट्राईक वॉज happened in 1918. Second pair, Champaran. In Champaran, the issue was of oppressive indigo cultivation. Here, Gandhiji did a non-violent protest and a hunger strike. Pair 2 is also incorrect. During Kheda Satyagraha, which was in Gujarat, Gandhiji led farmers to protesting against taxes because the taxes were levied even though there was a famine. दुष्काळ होता तरी देखील टॅक्सेस लावण्यात आले होते. दिस वॉज अ फर्स्ट नॉन कोऑपरेशन मुवमेंट बाय गांधीजी. सो पेअर 3 इज करेक्ट. अँड पेअर 4, सत्याग्रह अगेन्स्ट रौलेट ॲक्ट. सत्याग्रह अगेन्स्ट रौलेट ॲक्ट. मास स्ट्राईक वॉज एम्प्लॉयड फॉर द फर्स्ट टाइम. येस, दिस वॉज करेक्ट. द स्ट्राईक इन विच C.R. Das and Motilal Nehru, they also supported this movement. So only 2 pairs are correct here, hence option B is the right answer. Next question number 21. 1941च्या बॉम्बे परिषदेसंदर्भातील विधाने आहेत. आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत इथे. या परिषदेचे अध्यक्षपद तेज बहादूर सप्रू यांनी भूषविले होते. सो स्टेटमेंट 1 इज राईट.
हे तेज बहादूर सप्रू जे होते ते अलाहाबादमधील वकील होते. ही परिषद 13 आणि 14 मार्चला मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावरूनच त्याचं नाव बॉम्बे परिषद असं होतं. सेकंड स्टेटमेंट, यात काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. हे विधान चुकीचं आहे, कारण यामध्ये काँग्रेस बाहेरील काही प्रमुख व्यक्तींनी देखील सहभाग घेतला होता. मात्र बरीचशी लोकं, टेक दिस अगेन. स्टेटमेंट 2, काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी यात भाग घेतला असं नव्हतं. सर्व सदस्य यात भाग नव्हते घेऊ शकलेले. सो स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 3, यात ब्रिटनने दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन देणारी घोषणा करावी असा प्रस्ताव ठेवला गेला. हे विधान चुकीचं आहे, कारण या परिषदेने असा प्रस्ताव ठेवला होता की भारताला डोमिनियन दर्जा देणे, पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं तर डोमिनियन स्टेटस ही त्यांची मागणी होती. सो स्टेटमेंट 3 इज ऑल्सो इनकरेक्ट. सो ऑप्शन ए बिकम्स अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. माउंटबॅटन योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांच्या फाळणीचा निर्णय जनमताद्वारे म्हणजेच रेफरंडमद्वारे घेण्यात येणार होता? तर रेफरंडमसाठी 2च रिजन होते, दॅट वॉज वायव्य सरहद प्रांत आणि सिल्लेट. बंगालचा डिसिजन जो होता तो विधानसभेतील बहुमताच्या आधारे घेण्यात येणार होता. त्यानंतर पंजाब देखील त्याच प्रकारे, आणि सिंधचा जो डिसिजन होता तो सिंध विधानसभेवरती सोपवण्यात आला होता. सो 4 and 5 दॅट इज ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान डायरेक्ट ॲक्शन डे म्हणजेच प्रत्यक्ष कृती दिवस हा शब्द खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? दॅट इज रिलेटेड टू मुस्लिम लीगची पाकिस्तानच्या मागणीसाठीची जी चळवळ होती त्यामध्ये 16 ऑगस्ट 1946 रोजी मुस्लिम लीगच्या मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी डायरेक्ट ॲक्शन डे घोषित केलं होतं. यामध्ये कोलकाता, त्यानंतर बेंगाल, बिहार आणि पंजाब यासारख्या भागांमध्ये हिंसाचार आणि सांप्रदायिक दंगे दॅट इज कम्युनल व्हायलन्सेस दिसून आले होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. भगवद्गीतेचा संस्कृतमधून इंग्रजीमध्ये प्रथम डायरेक्ट ट्रान्सलेशन कोणी केले होते? दॅट वॉज चार्ल्स विल्किन्स. चार्ल्स विल्किन हा पहिला इंग्रज होता ज्याने 1784 भगवद्गीतेचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. त्यांनी बंगाली पंडितांच्या मदतीने संस्कृत भाषा शिकून घेतली होती. त्यानंतर त्यांनी 1787 हितोपदेशचा देखील ट्रान्सलेशन केलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. दयानंद सरस्वती यांच्या संदर्भातील विधाने आणि यापैकी बरोबर विधाने कोणते ते आपल्याला बघायचं आहे. त्यांनी 1875 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे. दॅट इज 10 एप्रिल येथे त्यांनी 10 एप्रिल रोजी त्यांनी स्थापना केली होती. 1876 त्यांनी भारत भारतीयांचा इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा देऊन स्वराज्याची हाक दिली होती. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. आणि त्यांनी आपल्या सुधारणावादी विचारांच्या प्रसारासाठी आर्यपत्रिका नावाचं नियतकालिक सुरू केले होते. सो ऑल 3 स्टेटमेंट्स हिअर आर करेक्ट. मागच्या वर्षी 12 फेब्रुवारी 2024 त्यांची 200वी जयंती साजरी करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. ब्रिटिशांनी भारतात रेल्वे प्रामुख्याने कुठल्या कारणासाठी सुरू केली? याचं करेक्ट कारण आहे त्यांचा उद्देश ब्रिटिश वस्तूंसाठी बाजारपेठ विस्तारणे आणि भारतात कच्च्या मालाची निर्यात वाढवणे हा होता. त्यांना कुठल्याही उद्योगांना प्रोत्साहन द्यायचं नव्हतं, अंतर्गत व्यापाराला चालना देणे हा हेतू नव्हता. तसंच त्यांना सांस्कृतिक देवाणघेवाणही वाढवायची नव्हती. देअर ओनली मोटिव्ह वॉज टू क्रिएट अ मार्केट प्लेस अँड टू गेट रॉ मटेरियल फ्रॉम इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. अलीगड चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? अलीगड चळवळीचा मुख्य उद्देश हा होता भारतातील मुस्लिमांची सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती घडवून आणणे. याची सुरुवात जी होती ती सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. त्यांनी बॅकवर्डनेस जो होता मुस्लिमांमधला त्याच्या विरोधात लढा दिला. तसंच त्यांनी लॉजिकल दृष्टिकोन स्वीकारण्याचा त्यांनी पुरस्कार केला. 1875 त्यांनी अलीगड येथे एक शाळा स्थापन केली. त्याचंच पुढे रूपांतर मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये झालं आणि नंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा विकास करण्यात आला. सो हे इज द राईट आन्सर हिअर. क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग पिरियड्स डिड ह्युमन बिगिन टू प्रोड्यूस food? So the production of food started from the Neolithic period and then there was a significant shift by the Chalcolithic period in which agriculture practices
were developed and they took advanced progress with the help of copper tools. During the Paleolithic and Mesolithic periods, human were hunter gatherer, म्हणजे ते शिकारी प्रवृत्तीचे होते. सो 1 and 2 एलिमिनेट होता है. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. विजयनगर साम्राज्यात परदेशी प्रवासी आले होते आणि त्यांचं कार्य याचे आपल्याला जोड्या लावायचे. निकोलो दी कॉन्टी याच्या म्हणण्यानुसार प्रादेशिक व्यापार आणि वाणिज्य यांचं निकोलो दी कॉन्टी याने प्रादेशिक व्यापार आणि वाणिज्य दॅट इज कॉमर्स याचं दस्तऐवजीकरण केलं. त्याने त्याच्या नोंद करून घेतल्या होत्या. तो एक इटालियन व्यापारी होता. त्याने केलेल्या विवरणातून असं लक्षात येतं की साम्राज्यामध्ये समृद्धी आणि व्यापार यांचं एक नेटवर्क तयार झालेलं होतं आणि त्यातून संपत्ती देखील उत्तम होती. त्यानंतर अब्दुल रजाक जो एक पर्शियन राजदूत होता, त्याने 15व्या शतकात विजयनगरला भेट दिली होती. त्याने या राज्याला कार्यक्षम प्रशासन आणि तेथील संघटना इंटेग्रिटी जी होती, कार्यक्षम प्रशासन आणि तिथलं ऑर्गनायझेशन याची त्यांनी प्रशंसा केली होती. डोमिंगो पेस हा एक पोर्तुगीज प्रवासी होता. त्याने हम्पी शहराचं तपशीलवार वर्णन दिलं आणि त्याने कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत विजयनगरला भेट दिली होती. त्याने त्यांचा भव्य राजवाडा आणि साम्राज्याची संपत्ती याचा देखील उल्लेख केलेला आहे. तर इथे तीनही जोड्या योग्य आहेत, तीनही विधाने योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. लखनौ विमानतळावर सप्टेंबर 2025मध्ये सुरू करण्यात आलेलं फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम याचा उद्देश खालीलपैकी कोणता नाही. यापैकी याचा उद्देश कोणता आहे ते आपण एकदा बघू. सो ऑप्शन एलिमिनेशन विल बिकम इझी. नोंदणीकृत भारतीय पासपोर्ट धारक आणि OCI कार्ड धारकांसाठी ई-गेट्स उपलब्ध करणे हा त्याचा उद्देश आहे. बायोमेट्रिक डेटाचा वापर करणे हा देखील या योजनेचा प्रोग्रामचा उद्देश आहे. OCI कार्ड धारकांसाठी मोफत परंतु भारतीय पासपोर्ट धारकांसाठी शुल्क हा असा भेदभाव यामध्ये नाही. सो ऑप्शन सी इज द इनकरेक्ट ऑप्शन गिवन अँड वी हॅव टू फाइंड आउट द इनकरेक्ट वन. सो सी बिकम्स अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. यामध्ये आपल्याला जोड्या ओळखायच्या आहेत योग्यपणे जुळवलेल्या. सो समान म्हणजेच इक्विबल क्लायमेट हे याचा अर्थ असा आहे की उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जवळपास समान तापमान असतं. देर इज लेस व्हेरिएशन इन द सीझनल क्लायमेट. परंतु हे अरबी समुद्रामध्ये येत नाही. अरबी समुद्राच्या ऐवजी हे लोअर स्टेट्समध्ये जसे की केरळ, तामिळनाडूच्या किनारी भागात आढळतं. अरबी समुद्रामध्ये हे तापमान आढळून येत नाही, हे हवामान आढळून येत नाही. सो पेअर 1 इज इनकरेक्ट. पेअर 2 याच्यामध्ये दिलं आहे की मॉन्सून हवामान. मॉन्सून इज वॉट सिजनल चेंज इन द विंड. सो ऋतूनुसार दिशा बदलणारा मॉन्सून हा एक प्रकारचा वारा आहे जो हिवाळ्यात पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसासह येतो आणि बंगालच्या उपसागराच्या रिजनमधून तो आपला त्या रिजनमध्ये बंगालच्या उपसागराच्या रिजनमध्ये तो आढळून येतो. सो पेअर 2 इज करेक्ट. आणि सागरी हवामान जे आहे ते समुद्राच्या ब्रिजेसमुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे प्रभावित होत असते. मात्र ते लक्षद्वीपमध्ये नाही दिसून येत. अशा प्रकारचं जे हवामान आहे ते युरोप आणि नॉर्थ अमेरिकेच्या वेस्ट किनाऱ्यावरती आढळून येतं. सो ओनली 1 पेअर इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून जाते. जर इफ दिस इज द रफ डायग्राम ऑफ इंडियन मॅप, तर ह्या झोनमधून कर्कवृत्त पास होते ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांचा समावेश होतो. हे कर्कवृत्त ओडिशामधून जात नाही म्हणून दिस बिकम्स अवर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. विथ रेफरन्स टू मेरिडियन्स we have to find out correct statement. 180 degree east meridian and 180 degree west meridian are placed on the same line. This statement is correct because unlike the latitudes which are not equal in length but all meridians are of equal length, hence the meridian which passes through Greenwich, it is known as prime meridian. For the east side, eastward, it is counted as 180 degree, and from the west side it is counted as 180 degree. That is 180 degree towards east, 180 degree towards west, and both will coincide at 0 degree latitude of Greenwich. Second statement, all places on the same meridian have the same local time. This is the correct statement because when sun is at the highest point in the sky, which is at the prime meridian of the Greenwich, all places along the meridian will have the afternoon because they are on the same plane. So they will have same local time. Here both statements are correct. Next
क्वेश्चन नंबर 34, स्थानिक वारे आणि त्यांचं क्षेत्र इथे ओळखायचं आहे. आम्रसरी जे आहेत हा मान्सूनपूर्व पडणारा पाऊस आहे जो केरळ आणि कर्नाटकामध्ये दिसून येतो. सो पेअर 1 इज करेक्ट. कालबैसाखी हा पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम तसेच बिहारचा जो भाग आहे त्यामध्ये तीव्र वादळी वाऱ्यासह येणारा वारा आहे स्थानिक वारा. सो पेअर 2 इज करेक्ट. आणि लू हे जे आहे हे दिस इज हॉट अँड ड्राय विंड विच इज सीन इन द एरियाज ऑफ पंजाब, हरियाणा, राजस्थान, UP अँड स्पेशली दिल्ली. सो ऑल 3 पेअर्स आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35, लाल माती संबंधित विधानांचा विचार करायचा आपल्याला. पहिलं विधान आहे, ही माती प्रामुख्याने कमी पावसाच्या क्षेत्रामध्ये आढळते. सो जिथे कमी ते मध्यम पाऊस असतो अशा ठिकाणी ही माती आढळून येते, जसं की महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. यामध्ये ड्राय किंवा सेमी ड्राय क्लायमेट असते जे लाल मातीसाठी पोषक असते. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. स्टेटमेंट 2, लाल मातीचा लाल रंग हा आयर्न ऑक्साईडच्या हाय पर्सेंटेजमुळे येतो. दिस इज अ फॅक्ट. यामध्ये फॉस्फेट आणि नायट्रोजनची कमतरता असते कारण याच्यामध्ये पोटॅश आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं आणि फॉस्फेटचं प्रमाण कमी असतं. तो यामध्ये खताचा वापर करावा लागतो. स्टेटमेंट 3 इज करेक्ट. अँड नाव, लाल माती महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आढळते मात्र संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येत नाही. सो इट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. सो स्टेटमेंट 1, 2 अँड 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36, यामधील योग्य जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. मुद्रा बंदर जे आहे ते गुजरातच्या कच्छमधील मुद्रा या ठिकाणी आहे. ते अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन असं दोन्ही गोष्टी तिथे दिसून येतात. सो दिस पेअर इज करेक्ट. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT हे मुंबईमध्येच आहे हे बंदर. दॅट वॉज स्टार्टेड इन द इयर 1989. भारतातील प्रमुख कंटेनर हँडलिंग पोर्ट आहे हा. याचं पूर्वीचं नाव नावाशेवा बंदर असं देखील होतं. VO चिदंबरनार पोर्ट हे जे पोर्ट आहे हे केरळमध्ये नाही, दिस इज इन तामिळनाडू. आणि पूर्वी याचं नाव तुतीकोरीन पोर्ट असं देखील होतं. So only 2 pairs are correct here, 1 and 2. Option C is the right answer. Next question number 37, खालीलपैकी कोणता भौगोलिक घटक उद्योगाच्या स्थानावर परिणाम करतो. तर आपल्याला इथे भौगोलिक घटक ओळखायचा आहे. कच्चा माल हा घटक नक्कीच उद्योगाच्या स्थानावर परिणाम करतो. जसे की ज्या क्षेत्रामध्ये लो खनिज आहे तिथे पोलाद उत्पादन शक्य आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल इनर्शिया म्हणजेच काय, औद्योगिक जडत्व. याचा अर्थ असा की जो उद्योग त्या स्थानावर राहून, यामध्ये अशा उद्योगांचा समावेश केला जातो जे उद्योग त्यांचा कच्चा माल जरी आता उपस्थित नसेल त्या ठिकाणी तरी देखील ते त्याच ठिकाणी आपले प्रोडक्शन किंवा कार्य सुरू ठेवू शकतात. सो दिस इज ऑपोजिट फॅक्टर. सो 2 cannot be our answer. If we eliminate 2, we are left with B and C. Let's explore more options. ऐतिहासिक घटक याचा उद्योगाच्या स्थानाशी जास्त संबंध येत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे स्थान बदलणे किंवा न बदलणे या गोष्टी घडू शकत नाही. औद्योगिक धोरण यामुळे उद्योगाच्या स्थानावर परिणाम होतो परंतु तो भौगोलिक घटक नाही. हवामान हा भौगोलिक घटक आहे. सो 1 and 3 इज आवर आन्सर. दॅट इज ऑप्शन नंबर B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38, आउट ऑफ द गिवन डेझर्ट्स विच आर प्रायमरीली कोल्ड डेझर्ट. तो दिलेल्या ऑप्शनपैकी कलाहारी डेझर्ट जे आहे ते आफ्रिकेतील आहे अँड इट इज नॉट अ कोल्ड डेझर्ट. देन थार डेझर्ट विच इज इन इंडिया अँड पाकिस्तान. इट इज ऑल्सो हॉट डेझर्ट, सो नॉट कोल्ड. सो वी एलिमिनेट 1 and 4. ऑप्शन B बिकम्स अवर आन्सर. गोबी डेझर्ट आणि अटाकामा डेझर्ट हे कोल्ड डेझर्ट आहे. गोबी डेझर्ट इज इन मंगोलिया अँड चायना. And the Atacama Desert, it is in South America, Chile. So correct answer is option B. Next question number 39. याच्यामध्ये करेक्टली मॅच पेयर्स आपल्याला ओळखायचे आहे ऑफ प्लॅट्यू अँड इट्स टाईप. फर्स्ट वन इज एंट्रीम प्लॅट्यू. इट इज इन द नॉर्दर्न आयर्लंड अँड इट्स अ वोल्कॅनिक प्लॅट्यू. वोल्कॅनिक प्लॅट्यू कसे तयार होतात, ज्यावेळेस मोल्टन लावा पृथ्वीच्या क्रस्टमधून बाहेर येतो आणि तो सर्फेसवरती पसरत जातो शीट्सच्या फॉर्मॅटमध्ये बसाल्टिक लावाच्या. नंतर त्या शीट सॉलिडिफाय होतात
आणि त्याच्यावर आपण वोल्कॅनिक आणि त्यांना आपण वोल्कॅनिक प्लॅटेऊ असं संबोधतो. त्यांची थिकनेस 100 फुटापर्यंतही दिसून येते. सो पेअर 1 इज करेक्ट. पेअर 2 स्कॉटिश आयलँड्स डायसेक्टेड प्लॅटेऊ. ही पेअर करेक्ट आहे. स्कॉटिश आयलँड जे आहे ते डायसेक्टेड प्लॅट्यूचा प्रकार आहे. दे आर फॉर्म थ्रू कंटिन्युअल प्रोसेस ऑफ वेदरिंग अँड इरोजन बाय रनिंग वॉटर ऑर आईस ऑर विंड्स अँड सच प्लॅट्यूज आर वॉर्न डाऊन ड्यू टू सच इरोजनल एजंट्स. चे एक्झाम्पल्स अजून साऊथ वेस्टर्न US मध्ये देखील बघायला मिळतात. सो पेअर 2 इज करेक्ट. पेअर 3 कोलंबिया स्नेक प्लॅट्यू. हा एक इंटरमाउंटेन प्लॅट्यू आहे. याचा अर्थ काय की हा माउंटन रेंजेसच्या मध्ये तयार झालेला आहे आणि इट इज फॉर्म बाय बोथ वोल्कॅनिक अँड टेक्टॉनिक ॲक्शन्स. हा सिएरा नेवाडा माउंटन्सच्या जवळ सिच्युएटेड आहे. सो हिअर ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. सो डी बिकम्स अवर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. वी हॅव टू फाइंड आउट दी करेक्ट स्टेटमेंट्स. Pediplains are flat and wide areas formed by erosion of mountains and hills over time, usually in the dry regions. And Inselbergs are erosional remnants of mountains that persist during formation of pediplains. So this is what pediplains and Inselberg formation looks like. Given both statements are correct. Inselbergs जे असतात ते तीव्र उताराचे म्हणजे स्टीप साइडेड हिल्स असतात. ऑस्ट्रेलियामधील उलुरू या ठिकाणचे आयर रॉक्स जे आहेत ते इन्सेलबर्गचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. We have to find out the correct statements here. Tsunami is a series of extremely long waves caused by large and sudden displacement of the ocean. This statement is correct because such kind of displacement happens due to earthquake below or near the ocean floor. Because of that, a force is created. Then the waves that are created through that displacement, they radiate in the outer directions and sometimes they cross the entire ocean basins also. Most of the tsunamis, that is about 80% of the time, they happen in the Pacific Ring of Fire. Statement 2. Tsunami travel through topmost layer of the ocean. This statement is not correct. The tsunami travel through entire water column from ocean floor to the ocean surface. That is the entire column, not like waves which are only top layer. The waves are due to wind as a force. So statement 2 is incorrect. Statement 3. Tsunami begin to grow in the energy and height as they approach the shoreline. This statement is definitely correct because tsunamis, they sometimes appear as only a foot or less than foot high, but as they approach the shoreline, their energy, their height, their power increases. So statement 3 is correct. Hence B is our right answer. Next question, question number 43. कोणत्या जोड्या योग्य आहेत धबधबा आणि जिल्हा यांच्या? सहस्त्रकुंड धबधबा जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यात आहे. तो पैनगंगा नदीवर आहे. त्यानंतर रंधा धबधबा आहे तो अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर आहे. सौताडा धबधबा जो आहे तो बीड जिल्ह्यात आहे. लिंगमाळा धबधबा जो आहे तो सातारा जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात नाही. So only 1, 2 and 3 are correct. So option B becomes our right answer. Next question, question number 44. Which scientist proposed polyfactorial model of soil formation? So जे polyfactor model होतं that was given by Hans Jenny या शास्त्रज्ञाने त्याचं दिलं होतं. त्याचं एक पुस्तक होतं फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन 1941. यामध्ये त्यांनी बहुघटकीय प्रतिकृती मॉडेल दॅट इज पॉलीफॅक्टोरियल मॉडेल मांडलं होतं. According to this model, he has given the formula of a soil is a factor of climate, organisms, relief that is topography, then parent material आणि time. Boccaccio जे होते, he was known as the father of soil science. He emphasized the concept of soil as a natural body, but he did not propose this polyfactorial model. And William Morris Davis, he was a geographer. He was famous for the erosion cycle of the geomorphology, but he was not related to soil formation. Next question, question number 45. We have to find out correct statements. 11च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त स्त्री लोकसंख्येचा जिल्हा ठाणे पालघर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस दोनही विधाने योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46. Which of the following best depicts the flow of energy in an ecosystem? Energy is transferred from producers
to consumers and it is lost as heat at each trophic level. So this statement is entirely correct. The flow of energy is unidirectional. Notice, only from one direction to another and not the other way around. The heat which is lost at each traffic level, it is dissipated into the environment, and this energy cannot be reused by plants or other organisms. So statement A is the right answer. Next, question number 47. We have to find out the correct statements here. First statement, J-shaped population growth is usually found in insect populations with sudden growth. This statement is correct because the J-shaped growth curve is typical for species that produced very rapidly, very fast, and the health is affected by seasons, fluctuating seasonal environment, and other environmental factors like light, temperature, rainfall. So in this type of population, their population density increases rapidly in the exponential format, then doubles at some of the intervals too. For this to happen, like to the J-shaped growth to happen, abundant supply of resources is required. After the peak in the population, there comes a significant decline in their growth rate due to environmental factors, and the population becomes stagnant. So it's a J-type population growth. Next statement, S-shaped population growth has an equal natality rate and mortality rate. In S-shape or sigmoidal growth curve, which look like this, the growth phase and the stable phase happens when the few organisms occupy unoccupied area. The reproduction starts after some time. The natality rate and the mortality rate remain very small. So when the actual growth phase begins, there is rapid increase in the population because there is plenty of food and no competition into the environment. Eventually the resources become scarce and the population enters a stable phase. So statement 2 is also correct. Hence C is our option. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रात किती रामसार स्थळे आहेत? हाऊ मेनी रामसार साइट्स आर देअर? द आन्सर इज देर आर 3 रामसार साइट्स, दॅट इज नांदूर मध्यमेश्वर, त्यानंतर आहे लोणार सरोवर आणि ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य. यापैकी ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य 2022मध्ये घोषित करण्यात आलं होतं. लोणार सरोवर नोव्हेंबर 2020मध्ये आणि नांदूर मध्यमेश्वर जानेवारी 2020मध्ये. नांदूर मध्यमेश्वरला महाराष्ट्राचं भरतपूर देखील म्हटलं जातं. त्यानंतर लोणार सरोवर जे आहे ते जगातील एकमेव बॅसाल्टिक उल्का क्रेटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. संवर्धन प्रकल्प आणि त्यांचं वर्ष यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. प्रोजेक्ट टायगर जो आहे तो 1973मध्ये सुरू करण्यात आला होता टू प्रोटेक्ट बेंगाल टायगर. त्यानंतर जो क्रोकोडाईल प्रोजेक्ट आहे दॅट वॉज स्टार्टेड इन इयर 1975. देन प्रोजेक्ट एलिफंट वॉज स्टार्टेड इन द इयर 1992 अँड प्रोजेक्ट लॉयन वॉज स्टार्टेड इन इयर 2020. सो after matching the pairs, our answer is option A. Next question number 15. We have to find the correct statements here. First statement, lichens are symbiotic partnership between fungus and algae. This statement is correct because lichen is not a single organism, it is a symbiotic association. Then fungus is the dominant partner, giving lichens their shape and fruiting bodies. This statement is also correct. Fungus, it gives the major characteristics from its thallus shape to the fruiting bodies. So statement 2 is correct. And lichens can have both green algae and cyanobacteria as their algal partners. So this statement is also correct. Most lichens involve 2 partners, that is fungus and algae, or instead of algae there can be a cyanobacteria. Generally the cyanobacterial partner is a tripartite relationship and it acts as a secondary partner. So all 3 statements are correct here. Hence option D is the right answer. आता आपण इकॉनॉमी सेक्शनचं विश्लेषण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 51. यामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. दिलेल्या विधानांपैकी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होण्यासंदर्भातील योग्य विधाने कोणती आहेत? सो पहिलं विधान आहे, चलनवाढीत वाढ होऊन
इन्फ्लेशनमध्ये वाढ होऊन ग्राहकांच्या खरेदी शक्तीवर याचा परिणाम होतो. हे विधान योग्य आहे, कारण रुपया जर कमकुवत झाला तर आयात होणाऱ्या वस्तू जसं की पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स एक्सेट्रा यांचे दर वाढतात. त्यामुळे चलनवाढ वाढू शकते आणि खरेदी शक्ती देखील कमी होऊ शकते. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. परदेशात भारतीय कंपन्यांसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होते. याचा फटका जो आहे तो गुंतवणूकदारांना बसतो, कारण रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे बाजारातील सेंटिमेंट जे आहेत त्याच्यावर इम्पॅक्ट होतो आणि परदेशामध्ये भारतीय कंपन्यांना कर्ज घेण्याचा खर्च जो आहे तो वाढतो. तसेच वस्तू निर्यात करणे स्वस्त होते आणि जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक ठरतं. याचा अर्थ असा आहे की निर्यातदारांना कमकुवत रुपयाचा फायदा होतो, कारण त्यांच्या वस्तू स्वस्त होतात आणि जागतिक स्तरावरती त्यांची कॉम्पिटॅबिलिटी वाढते. सो हिअर ऑल 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट. नेक्स्ट स्टेटमेंट राजकोषीय तुटीबाबत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिटबद्दल स्टेटमेंट आहेत. इथे आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे राजकोषीय तूट जी आहे ती नेहमीच अर्थव्यवस्थेत चलनवाढीचा दबाव निर्माण करते. हे विधान अयोग्य आहे, कारण राजकोषीय तुटीमुळे एकूण मागणीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे चलनवाढ होण्याची शक्यता असते, परंतु नेहमीच असे होईल असे नसते. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. सेकंड स्टेटमेंट तेजीच्या काळात सरकारकडून झालेली राजकोषीय तूट क्राउडिंग इन इफेक्ट निर्माण करते. हे विधान अयोग्य आहे, कारण तेजीच्या काळात सरकारकडून झालेली राजकोषीय तूट ही क्राउडिंग आउट इफेक्ट निर्माण करत असते. क्राउडिंग आउट आणि क्राउडिंग इनमध्ये जनरली काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये जी निष्क्रिय क्षमता असते त्याच्या संदर्भात हा कन्सेप्ट आहे. या केसमध्ये सरकारी खर्चामुळे डिमांडमध्ये वाढ होते आणि प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्याला चालना मिळते. सो स्टेटमेंट 2 इज ऑल्सो इनकरेक्ट. हॅन्स ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 53. मनी मल्टिप्लायर या संदर्भात हा क्वेश्चन आहे. A higher money multiplier indicates that the central bank is generating a greater money supply from the money provided by the banking system. This statement is correct, because higher money multiplier what it indicates? It indicates that the banking system is generating greater money supply. Also, in the Indian context, there are recent efforts to promote financial inclusion, because of which people hold less cash in their hand and they tend to deposit into the banks, because of which the money multiplier gets affected in a good way. Second statement, money multiplier in the upward trajectory reflects enhanced liquidity generation in the economy. This statement is also correct, because money multiplier has been an upward trend in the recent years. In the COVID-19 it has slightly declined, because people used to hold cash in their hand. Now consider that when the money multiplier is in the upward trajectory, that means that banking system is able to lend out larger proportion of its cash reserves, because of which higher creation of money is done. Then when there is this increase in the lending and money creation, it enhances the liquidity in the economy. Hence both statements are correct. Next question, राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट भरून काढण्यासाठी कोणत्या पद्धती चलनवाढीला कारणीभूत ठरतात. प्रिंटिंग ऑफ मनी जे आहे चलन छपाई, दिस विल डेफिनेटली इन्क्रीज द सप्लाय इन द मार्केट अँड हेन्स विल कॉज इन्फ्लेशन, म्हणजे चलनवाढ होईल त्याच्यातून. त्यानंतर आपण एक्सटर्नल डेब्ट्स परकीय कर्ज घेतले, त्याच्याने देखील मनी सप्लाय वाढेल आणि चलनवाढ होणार आहे. जी सिक्युरिटीजच्या स्वरूपात कर्ज उभारणी केली, दिस विल ऑल्सो हॅव सेम इम्पॅक्ट. बट ज्यावेळेस राज्य भविष्य निर्वाह निधीविरुद्ध कर्ज घेत आहे, तो हा जो आहे दिस इज नॉट मनी क्रिएशन ऑर मनी एक्सपान्शन, दिस इज अ काइंड ऑफ अ लायबिलिटी. आणि याच्यामुळे इंटरनल सोर्सेसमधून आपण ज्यावेळेस कर्ज उचलतो त्यावेळेस इट इज नॉन इन्फ्लेशनरी आणि म्हणून त्यामुळे चलनवाढ होणार नाही. लेट्स रिपीट दिस क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54, राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी वापरलेल्या पद्धतींपैकी कोणत्या पद्धतींमुळे चलनवाढीला चालना मिळते किंवा चलनवाढीला कारणीभूत ठरतात. G-Sec जे आहे यामुळे आपण एक प्रकारे इंटरनल मनी सप्लाय जो आहे गव्हर्नमेंटचा तोच मार्केटमध्ये आणतो आहे. सो त्याच्यामुळे नवीन सप्लाय क्रिएट होत नाही मनीचा, सो त्यामुळे चलनवाढ होणार नाही. नवीन प्रिंटिंग जर केलं मनीचं तो इट विल डेफिनेटली क्रिएट मनी सप्लाय अँड कॉज फॉर इन्फ्लेशन. प्रोव्हिडंट फंडच्या विरोधात कर्ज घेणे भविष्य निर्वाह निधीविरुद्ध, याच्यामुळे देखील नवीन कर्ज उभारणी होत नाही, म्हणजेच नवीन सप्लाय मार्केटमध्ये येत नाही मनीचा.
सो दिस कॅनॉट कॉज इन्फ्लेशन. अँड एक्सटर्नल डेट्स जे आहे दॅट इज द बॉरोइंग्स फ्रॉम फॉरेन सोर्सेस, मे बी बायलॅटरल, मल्टीलॅटरल, कमर्शियल बॉरोइंग्स. याच्यामुळे जो आहे तो डोमेस्टिक मनी सप्लाय क्रिएट होत नाही, कारण फॉरेन करन्सी आपल्याकडे येत असते. आणि याच्यामुळे एक्सटर्नल डेट्स जे आहेत, परकीय कर्ज, हे नॉन इन्फ्लेशनरी नेचरचे असतात. सो ओनली वन सोर्स, दॅट इज प्रिंटिंग ऑफ मनी, क्रिएट्स इन्फ्लेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. अप्रत्यक्ष करांचे परिणाम कुठले कुठले आहेत? अप्रत्यक्ष करांमुळे जे रिग्रेसिव्ह स्वरूपाचे असतात, दॅट इज प्रतिगामी स्वरूपाचे असतात. ते उत्पन्न किती असलं तरी सर्वांना समान दराने कर भरावा लागतो. फॉर एक्झाम्पल GST. याच्यामुळे हे कमी उत्पन्न गटांसाठी अधिक ठरतात. दुसरं विधान, उत्पन्न वाढल्यास त्यांचा परिणाम कमी होतो. हे देखील विधान योग्य आहे. उत्पन्न वाढल्यामुळे उपभोगावरील होणाऱ्या खर्चाचं प्रमाण पर्सेंटेज वाईज कमी होतं आणि त्याच्यामुळे जो इफेक्टिव्ह बर्डन आहे ते उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार घटत जातं. सो स्टेटमेंट 2 इज करेक्ट. आणि अप्रत्यक्ष कर हे स्वभावतः चलनवाढीला कारणीभूत असतात. हे वाक्य देखील बरोबर आहे, कारण अप्रत्यक्ष कर जे आहे GST किंवा उत्पादन शुल्क यासारखे, हे वस्तूंचा आणि सेवांचा मूळ खर्च वाढवतात, त्यांची एक्सपेंडिचर वाढतं त्याच्यामुळे. आणि असे कर वाढल्यामुळे जे कॉस्ट पुश इन्फ्लेशन आहे, खर्च आधारित चलनवाढ, ते घडून येतं. याचे उदाहरणामध्ये पेट्रोल, मद्यपदार्थ यासारख्यांचा समावेश होतो. म्हणून इथे तीनही विधाने योग्य आहेत. सो D इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 56. ऑफ बजेट बॉरोइंग्सबद्दल करेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, दीज बॉरोइंग्स इन्क्रीज द फिजिकल डेफिशिट ऑफ द गव्हर्नमेंट. दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. ऑफ बजेट बॉरोइंग्स जे असतात ते पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा स्पेशल पर्पज व्हेकलकडून गव्हर्नमेंटने घेतलेलं कर्ज असतं, त्यांच्यापासून उभारलेलं. आणि ह्या बॉरोइंग ज्या असतात त्या ऑफिशियल फिजिकल डेफिशिटमध्ये, ॲन्युअल बजेटमध्ये आपण मांडत नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या फिजिकल डेफिशिटवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होत नाही. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. ऑल्सो स्टेटमेंट 2, स्टेट गव्हर्नमेंट्स आर प्रोहिबिटेड टू यूज दिस ॲज द मोड ऑफ रिसोर्स रायझिंग. हे विधान देखील चुकीचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटला ऑफ बजेट बॉरोइंग्स वापरता येतात. 15 फायनान्स कमिशनने अशा बॉरोइंग्सवरती लक्ष वेधून घेतलेलं आहे, कारण ह्या बॉरोइंग्स आहेत त्या बजेटमध्ये ट्रान्सपरंटली दाखवले जात नाही. सो स्टेटमेंट 2 इज ऑल्सो इनकरेक्ट. सो ऑप्शन D बिकम्स अवर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 57. भारतातील विमा क्षेत्रासंदर्भातील योग्य विधाने ओळखायची आहेत. फर्स्ट स्टेटमेंट इज, जागतिक मानकांच्या तुलनेत अकॉर्डिंग टू ग्लोबल स्टँडर्ड्स भारतातील इन्शुरन्स पेनिट्रेशन कमी आहे. हे विधान योग्य आहे, कारण भारतातील हे प्रमाण फक्त 3 ते 4% एवढंच आहे, तर ग्लोबल लेवलला इट इज 7%. सेकंड स्टेटमेंट, शहरी भागातील विमा प्रवेश ग्रामीण भागाच्या दुप्पट आहे. रिसेंट सर्वेक्षणानुसार शहरी कुटुंबाकडे ऑलमोस्ट 70% विमा कवर आहे आणि रुरल एरियामध्ये इट इज ओनली अराउंड 20 to 25%. सो बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 58. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू डायरेक्ट इम्पॅक्ट ऑफ NPS, दॅट इज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जे असतात, इट अफेक्ट्स द बँक्स ॲबिलिटी टू जनरेट इन्कम अँड प्रॉफिटेबिलिटी. दिस स्टेटमेंट इज करेक्ट because it negatively affects the bank's ability to generate income and profitability. How it is doing that? Because with the increase in the NPS, the financial health of the bank is deteriorated. So this is the impact of NPA. Higher NPA influence the price of loans and interest rate. This is also correct, because there is less money which is now available for distribution of funds. Next statement, the non-recovery of loan affects the credit creation. This is the cycle which is discussed in statement 2. So all three are the impact. And statement D, it says that it affects the tax revenue of the government. This statement is incorrect, because government revenue is not the primary or direct consequence of NPA. So there is no direct correlation, hence D is our answer. Next, question number 59. Employment Link Incentive Scheme या संदर्भात आपल्याला योग्य विधाने द्यायची आहेत. ही योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये जाहीर करण्यात आली होती. ही प्राईम मिनिस्टर पॅकेजचा एक भाग म्हणून जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये रोजगार आणि कौशल्य विकास करण्यासाठी युवकांना रेडी करण्यात येणार होतं. यासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद होती. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट.
सेकंड स्टेटमेंट, ही योजना औपचारिक क्षेत्रात असलेल्या नियोक्ता आणि कर्मचारी, दॅट इज फॉर बोथ एम्प्लॉय अँड एम्प्लॉई, या दोघांनाही लाभ देण्यासाठी रचलेली आहे. EPFचाही याच्यामध्ये समावेश आहे. सो स्टेटमेंट 2 इज करेक्ट. नेक्स्ट स्टेटमेंट, शासन ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, दॅट इज EPFO च्या नोंदणीवर आधारित अंमलात आणेल. हे विधान योग्य आहे, कारण या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती EPFOमध्ये नोंदणी बेसवरती करण्यात येणार आहे. यामुळे औपचारिक क्षेत्रातील, दॅट इज फॉर्मल क्षेत्रातील रोजगार आणि सामाजिक सुरक्षा कवच या दोघांचीही गॅरंटी एक प्रकारे प्रस्थापित केली जाते. सो ऑल 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. वर दिलेल्या रोगांच्या पैकी किती रोगांचे उच्चाटन NVBDCP, दॅट इज नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत ठेवण्यात आलेले आहे? भारत सरकारने नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामची ॲज अ अम्ब्रेला स्कीम म्हणून अंमलबजावणी करतं. यामध्ये मलेरिया, फिलेरिया आणि काला आजार याचं उच्चाटन करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये जॅपनीज एन्सेफेलायटिस याचा समावेश नाही आहे. सो ओनली 3 diseases are mentioned there. So C becomes our right answer. Next question number 61. PM किसान संपदा योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या योजना राबवल्या जातात? यामध्ये एकात्मिक शीतसाखळी, दॅट इज इंटिग्रेटेड कोल्ड चेन अँड व्हॅल्यू ॲडिशन इन्फ्रास्ट्रक्चर, ही एक योजना राबवली जाते. नंतर अन्न प्रक्रिया व संवर्धन क्षमतांचा विस्तार हे राबवलं जातं, ज्यामध्ये ऑपरेशन ग्रीन्सचा समावेश आहे. तसेच अन्न सुरक्षा व गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा, दॅट इज फूड सेफ्टी अँड क्वालिटी एश्युरन्स इन्फ्रास्ट्रक्चर हे राबवलं जातं. सो 2, 3 अँड 5 इज द राईट आन्सर. ही स्कीम मे 2027मध्ये लॉन्च करण्यात आली होती. एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. स्कीमचा ऑब्जेक्टिव्ह सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि मॉडर्न प्रोसेसिंग यांना प्रमोट करून जो शेतीमधील कचरा वेस्ट आहे, शेती ॲग्री वेस्ट जे प्रोडक्शनमध्ये लॉस होतो आहे तो कमी करणे हा याचा उद्देश आहे. यासाठीची जी नोडल मिनिस्ट्री आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रीज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 62. यामध्ये आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड प्लेज अ की रोल इन डिटरमाइनिंग फर्म लेवल आउटपुट डिसिजन. दिस स्टेटमेंट इज करेक्ट बिकॉज प्राइस इलास्टिसिटी ऑफ द डिमांड is crucial when the firm is going to decide or it is going to make decisions about pricing of the product, output of their product or the revenue strategy. So the institutes, the firms basically use this elasticity to predict how the prices will change when the demand for the product changes. Next statement, central bank actions influencing overall credit availability are studied under sectoral market behavior. This statement is not correct. Let's analyze this. Because such actions of the central bank are considered as a part of macroeconomic analysis and not sectoral analysis. In sectoral analysis, basically the specific factors or markets याच्यावरती फोकस केला जातो. So statement 2 is not correct. And statement 3, persistent fluctuations in the national unemployment levels are typically understood using aggregate models like Phillips curve. हा जो फिलिप कर्व आहे याच्यामुळे बेरोजगारी आणि चलनवाढ, इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट या दोघांमधलं रिलेशन यामध्ये मोजलं जातं. सो स्टेटमेंट 3 इज करेक्ट. सो ऑप्शन C इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63. नॅरो मनी म्हणजे संकुचित पैसा हा जो असतो, इट इज अ मेजर टेकन बाय सेंट्रल बँक टू डिसाईड नेसेसरी इंटरव्हेन्शन्स विच आर निडेड टू इन्फ्लुएन्स द इकॉनॉमी. सो एक प्रकारे सेंट्रल बँक जी आहे, जी मध्यवर्ती बँक आहे, ती तरल स्वरूपातील पैसे जसं की चलन, मागणी, ठेवी या सगळ्यांचा वापर करू शकते फॉर इन्फ्लुएन्सिंग द इकॉनॉमी. अँड सेकंड स्टेटमेंट, नॅरो मनी म्हणजे संकुचित पैसा जो आहे त्याला इट लाईक फिजिकल नोट्स अँड करन्सी इट इज युजली ॲक्सेसिबल ऑन डिमांड. कारण हा तरल पैसा असतो, इट इज हायली लिक्विड. यामध्ये तरल आर्थिक मालमत्तेचा समावेश केला जातो जसे की भौतिक नोटा आणि नाणी. नॅरो मनीचा सगळ्यात जास्त जो साठा आहे दॅट इज इन USA. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. ग्राहक किंमत निर्देशांक कन्झ्युमर प्राईस इंडेक्समध्ये देशांतर्गत उत्पादित वस्तूंसह आयातित वस्तूंचा देखील विचार केला जातो. तर WPIमध्ये आयात वस्तूंचा समावेश केला जात नाही. हे विधान अयोग्य आहे, कारण CPIमध्ये आयात वस्तूंचा समावेश होतो आहे, मात्र WPIमध्ये देशांतर्गत उत्पादित वस्तूंसोबत आयातीच्या वस्तूंचा समावेश असतो. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. सेकंड स्टेटमेंट,
WPI सेवांमधील चलनवाढीचा म्हणजेच इन्फ्लेशनचा समावेश नसतो, परंतु CPI चलनवाढीचा समावेश असतो. हे विधान योग्य आहे. हेन्स बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 65. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत योग्य विधाने आपल्याला बघायची आहेत. आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राच्या एकूण मूल्यवर्धित ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड उत्पादनातील कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा 2001-2 15.3%वरून 11.2% इतका झाला आहे. आर्थिक सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीनुसार हे विधान योग्य आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या वर्चस्वामुळे भारताच्या निव्वळ मूल्यवर्धित उत्पादन दॅट इज नेट व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्शनमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे 25% इतका होता. प्रादेशिक आणि विदेशी गुंतवणूकदार जे असतात ते महाराष्ट्रातील उद्योगांना गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात आणि त्यामुळे महाराष्ट्राचा वाटा इतका जास्त दिसून येतो. सो इथे दोन्ही विधाने योग्य आहे. सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66. झायलममध्ये सायटोप्लाझम असते आणि ते वनस्पतीत सुक्रोज आणि अमिनो आम्लांचे वहन वर खाली करते. हे विधान चुकीचं आहे. फ्लोएममध्ये सायटोप्लाझम असते आणि ते सुक्रोज आणि अमिनो आम्लांचे वहन करत असतो. झायलम मुळांपासून पाणी आणि खनिज क्षार दॅट इज मिनरल सॉल्ट्स वरच्या दिशेपर्यंत वहन करतो, वरच्या दिशेने. दिस स्टेटमेंट इज करेक्ट. हेन्स बी इज द राईट आन्सर. झायलममध्ये सायटोप्लाझम नसणार आहे. तसेच झायलममध्ये लिग्निन असतो, त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ जास्त असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. विच ऑफ द फॉलोइंग सेल्युलर कंपोनेंट इज ॲबसेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मिटोकॉन्ड्रिया ॲबसेंट असतात. मिटोकॉन्ड्रिया हे असं ऑर्गॅनेल आहे जे युकॅरियोट्समध्ये आढळतं, प्रोकॅरियोट्समध्ये नाही. प्रोकॅरियोटिक रेस्पिरेशन जे होतं ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये घडून येतं. सो मिटोकॉन्ड्रिया इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68. असर्शन दिलं एक. DNA replication in Escherichia coli initiates at a single origin and proceeds bidirectionally, and the probable reason given is DNA polymerase 1 removes RNA primers and replaces them with DNA during replication. Now, even though these both statements are correct, but the removal of primers by DNA polymerase 1, this does not explain why the replication is bidirectional. So it is not the reason of this assertion. So this correct answer is option B. The exonuclease activity present in DNA polymerase 1 is responsible for removing RNA primers. Next question number 69. कोणता इम्युनोग्लोबुलिन प्रामुख्याने म्युकस फ्लेशमल रोगप्रतिकारक शक्तीसाठी जबाबदार आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज IgA. IgA जो आहे तो डायमर स्वरूपात म्हणजेच 2 मोनोमर असतात त्याच्यामध्ये, तशा स्वरूपात तो असतो आणि म्युकस जे स्त्रवतात दॅट इज लाळ, अश्रू, आतड्यांमधील ल्युमेन, त्यामुळे तो स्थानिक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करत असतो. IgE जे आहे ते ॲलर्जी प्रतिसादसाठी असतात आणि IgM जे आहे ते पेंटामर स्वरूपात असते आणि त्याचा जो स्त्राव आहे तो डायमेरिक स्वरूपाचा नाही आहे. सो सी इज द राईट आन्सर हिअर. क्वेश्चन नंबर 70. विच प्लांट हार्मोन इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन अँड प्लेज अ सेंट्रल रोल इन मेंटेनिंग ॲपिकल डॉमिनन्स. सेल इलॉंगेशनचं जे काम आहे ते प्रायमरीली ऑक्झिनकडून केलं जातं. ऑक्झिन जो आहे तो सेल इलॉंगेट करतो, दॅट इज सेल ॲसिडिफिकेशन आणि लुझनिंग केलं जातं आणि जो शूट अपेक्समध्ये सिंथेसाइज होतो. सो बी इज द राईट आन्सर हिअर. सायटोकिनिन जे असतात ते सेल डिव्हिजनला प्रमोट करतात, शूट फॉर्मेशनला प्रमोट करतात. ॲब्सिसिक ॲसिड जे आहे ते स्ट्रेस रिस्पॉन्सला कारणीभूत असतात आणि सीड डॉर्मन्सीसाठी. ॲब्सिसिक ॲसिड जे आहे ते ग्रोथ थांबवतं, इलॉंगेशन प्रमोट नाही करत. आणि इथिलिन जे आहे इट इज अ गॅसियस हार्मोन जो फळ पिकण्यासाठी, फ्रूट रिपनिंगसाठी कामी येतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 71. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री श्री शाळा योजनेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. राज्यातील सुमारे 3,000-3,500 शाळांचे सुधारण करणे, त्यांची सुधारणा करणे हे या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक शाळेला 4 कोटीचा निधी देण्यात येणार आहे. ही योजना मध्यवर्ती PM श्री योजनेची समान आहे, ओव्हरलॅपिंग नाही. हे विधान चुकीचे आहे. या दोघांमध्ये ओव्हरलॅप्स आहेत आणि या योजनेमध्ये शिक्षक प्रशिक्षण आणि अटल टिंकरिंग लॅब्स यांचा देखील समावेश होतो. येस, द स्टेटमेंट इज करेक्ट. सो स्टेटमेंट 1, 2 and 4 आर करेक्ट. सो ऑप्शन A इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 72. Which laboratory technique is routinely used to exponentially amplify specific DNA fragment
in vitro for downstream analysis. So the correct answer for this question is polymerase chain reaction. Polymerase chain reaction मध्ये काय केलं जातं, थर्मल सायक्लिंग प्रायमर्स, पॉलिमरेज यासारखाचा वापर करून स्पेसिफिक DNA सेगमेंटला ॲम्प्लिफाय केलं जातं, ज्याच्यामुळे एखाद्या टार्गेट DNA फ्रॅगमेंटच्या आपण मिलियन्स ऑफ कॉपीज बनवू शकतो. सदन ब्लॉटिंगमध्ये काय होतं, सदन ब्लॉटिंग ही टेक्निक ही स्पेसिफिक DNA डिटेक्शनची टेक्निक आहे आणि ती इन विट्रो ॲम्प्लिफिकेशनसाठी नाही वापरत. सो दिस इज एलिमिनेटेड. एलिसा टेक्निक जी आहे ती अँटीबॉडीज डिटेक्शनसाठी वापरली जाते आणि नॉर्दर्न ब्लॉटिंग जी आहे ती RNA ब्लॉट डिटेक्ट करण्यासाठी असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 73. खालीलपैकी कोणता पदार्थ रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे ॲसिडिफिकेशन झालेलं असतं त्याला निष्क्रिय करण्यासाठी वापरला जातो. त्यासाठी वापरलं जाते क्विक लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड. हा जो पदार्थ आहे तो जमिनीतील हायड्रोजन आयनसोबत प्रतिक्रिया करतो, रिॲक्शन करून घेतो आणि त्याची ॲसिडिटी कमी करतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. अमोनियम सल्फेट जे आहे ते ॲसिडिक फर्टिलायझर आहे, त्याच्याने ॲसिडिटी अजून वाढेल. युरिया नायट्रोजन बेस आहे आणि जिप्सम जे आहे ते सोडिक जी जमीन असते क्षारवाली जमीन त्यासाठी ते वापरलं जातं, तिला निष्क्रिय करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74. सोने आणि चांदीच्या धातुकांपासून धातू मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेत सोडियम सायनाईडचा वापर करणारी कोणती पद्धत आहे? त्या पद्धतीचं नाव आहे मॅकआर्थर फॉरेस्ट प्रोसेस. या प्रोसेसलाच सायनाईड प्रोसेस असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये सोडियम सायनाईडचा वापर करून इन द प्रेझेन्स ऑफ एअर ऑब्व्हियसली सोल्युबल कॉम्प्लेक्सेस बनवले जातात आणि त्याच्यामधून नंतर डिस्प्लेसमेंट मेथड वापरून ज्याच्यामध्ये झिंक देखील असतो सोने आणि चांदी वेगवेगळं केलं जातं. व्हॅन आर्कल मेथड जी आहे ती टायटॅनियम आणि झिर्कोनियमसाठी वापरली जाते आणि मॉन प्रोसेस जी आहे दॅट इज फॉर प्युरिफिकेशन ऑफ निकेल and the froth flotation process is basically to separate ores of zinc and galena. Next question number 75. Which parameter is used to measure degree of unsaturation? So the correct answer here is option C, that is ionic value. Ionic value जी आहे that is used for measuring the degree of unsaturation. peroxide value जी आहे ती peroxidation साठी वापरतात. saponification value जी आहे ती डिटरमाइन करते की हाउ मेनी नंबर ऑफ मिलीग्राम्स ऑफ KOH इज रिक्वायर्ड टू सॅपोनिफाय 1 किलोग्राम ऑफ फॅटी ॲसिड, 1 ग्राम ऑफ फॅटी ऑइल. नेक्स्ट क्वेश्चन 76. स्टेटमेंट काय दिलं इथे, जड पाणी जे आहे D2O हे अणुभट्टीमध्ये मॉडरेटर म्हणून वापरले जाते कारण जड पाण्यातील ड्यूटेरियम न्यूट्रॉन शोषण करतात. न्यूट्रॉन ॲब्झॉर्प्शन क्रॉस सेक्शन त्याच्यामध्ये जास्त असतो. त्यामध्ये ड्यूटेरियम जे आहे त्याचं क्रॉस सेक्शन कमी असतो, ते कमीत कमी न्यूट्रॉन शोषित करतं म्हणून तो गुड मॉडरेटर आहे. सो A इज करेक्ट बट R इज इनकरेक्ट. ऑप्शन C इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 77. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रुप प्रोड्युसेस सीड्स बट नॉट फ्लॉवर? द करेक्ट आन्सर इज जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म जे असतात त्याच्यामध्ये सीड प्रोड्यूस होतात पण फ्लॉवर्स प्रोड्यूस होत नाही. जे फ्लॉवर असतात दे आर द सीड्स आर नेकेड बेसिकली. सो दे आर नॉट एनक्लोज इनसाइड द फ्रूट ऑर द फ्लॉवर. याचं एक्झाम्पल आहे पायनस ट्री. अँजिओस्पर्म जे असतात त्याच्यामध्ये सीड आणि फ्लॉवर दोन्ही प्रोड्यूस होतात. नेक्स्ट क्वेश्चन, वी हॅव टू मॅच द पेअर्स ऑफ प्रोड्यूस अँड द लिस्ट ऑफ इट्स सोर्स. सो क्विनिन जे आहे ते ऑप्टेन केलं जातं सिंकोनाच्या झाडापासून. त्यानंतर मॉर्फिन जे आहे ते ओपियम किंवा पॉपीपासून बनवलं जातं. दॅट इज यूज्ड ॲज अन ॲनॅल्जेसिक, वेदनाशामक म्हणून त्याचा वापर होतो. कॅफिन जे आहे ते कॉफीच्या झाडापासून बनवलं जातं. इट इज अ नर्वस सिस्टम स्टिम्युलंट. अँड डिजिटॅलिन जे आहे दॅट इज फॉक्सग्रो प्लांट म्हणजेच डिजिटॅलिस पर्प्युरिया याच्यापासून बनवलं जातं आणि ते हृदयरोगाच्या औषधामध्ये त्याचा वापर होतो. सो A इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 79. C4 प्लांट संदर्भात काही विधाने दिली त्यापैकी करेक्ट विधाने आपल्याला ओळखायची आहेत. C4 प्लांट्सच्या संदर्भात पहिलं विधान दिलं आहे, दे पजेस क्रॅन्स अॅनाटॉमी विथ बंडल शीथ सेल्स रिच इन क्लोरोप्लास्ट. दिस स्टेटमेंट इज करेक्ट बिकॉज देर इज अ कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट ऑफ मेसोफिल सेल and there is bundle sheath cells with chloroplast present in that. Second statement, the first stable product of carbon fixation is 3-carbon compound. This statement is incorrect because the first stable product is oxaloacetate. Oxaloacetate which is a 4-carbon compound. त्यांच्या नावातच ते आहे
So second statement is incorrect. Third statement, they exhibit higher water use efficiency compared to C3 plant because the C4 pathway तो जो आहे तो मिनिमाइज करतो फोटो रेस्पिरेशनला आणि असं केल्यामुळे ऑब्वियसली वॉटर यूज एफिशियन्सी वाढते. सो स्टेटमेंट 3 इज करेक्ट अँड द एक्झाम्पल्स आर मेज, शुगर कॅन अँड सोरगम. ऑब्वियसली दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. सो 1, 3 and 4 is the right answer, option B. Next question, question number 80. HAL SSLV टेक ट्रान्सफर ॲग्रीमेंट याच्या संदर्भातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठकुठल्या गोष्टींचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विल गेट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर द स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. दिस इज करेक्ट स्टेटमेंट. इट इन्क्लूड्स पार्टनरशिप विथ NSIL, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड अँड ISRO. Both of these organizations are involved. It makes HAL the sole operator of SSLV launches in future, removing the ISRO's role. This statement is incorrect. This is not possible. How can HAL launch the SSLV? It does not have the proper infrastructure and ISRO has all. So C is incorrect. And statement D, IN-SPACe is involved in the agreement as India's space regulator. So it has a legal role in it. Hence statement A, B and D are correct. Option B is the right answer. Question number 81. One assertion is given. A convex lens is called a converging lens. Convex lens जी आहे ती समांतर येणाऱ्या किरणांना, प्रकाशाच्या किरणांना, दॅट इज इट बेंड्स द पॅरलल लाईट रेज ॲट कॉन्वर्ज, बेंड्स द पॅरलल लाईट रेज टू कॉन्वर्ज ॲट दी फोकस, म्हणून तिला कॉन्वर्जिंग लेन्स म्हटलं जातं. स्टेट assertion given is correct and the reason is the convex lens can form only real images of objects placed in front of it. रिझन जे दिलं आहे ते इथे चुकीचं आहे. कॉन्वेक्स लेन्स कॅन फॉर्म बोथ रिअल अँड, इथे ओनली रिअल दिलं आहे आपल्याला, बट इट कॅन फॉर्म बोथ रिअल अँड व्हर्च्युअल इमेजेस. सो A is true and R is false. Question number 82. विच ऑफ द आयसोटोप, कुठला समस्थानिक अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून वापरला जातो? जनरली इट इज यूज. सो इट इज युरेनियम 235. हा फिसाईल आहे, म्हणजेच तो विखंडनीय आहे आणि म्हणून तो अणुभट्ट्यांमध्ये मुख्य इंधन म्हणून वापरला जातो. युरेनियम 238 आहे, हा फर्टाईल असल्यामुळे वापरला जाऊ शकत नाही कारण तो न्यूट्रॉन शोषून प्लुटोनियम 239 कन्वर्ट होऊ शकतो. थोरियम इज ऑल्सो फर्टाईल आणि तो ब्रेटर रिॲक्टरमध्ये जर त्याला टाकलं तर तो 233 युरेनियम 233 फिसाईल होऊ शकतो, पण ॲक्च्युअल थोरियम आपण वापरू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 83. 2023 नॅशनल क्वांटम मिशन जे लॉन्च केलं होतं त्याची उद्दिष्टे काय काय आहेत ते आपल्याला ओळखायचं इथे. 50 to 1000 भौतिक दॅट इज फिजिकल क्युबिट्ससह मध्यमस्तरीय क्वांटम संगणक विकसित करणे हे क्वांटम मिशनचं मुख्य उद्दिष्ट होतं. क्वांटम संगणन, संचार, सामग्री, सेन्सिंग, मेट्रोलॉजी या क्षेत्रामधील थिमॅटिक हब स्थापन करणे हे त्याचं कार्य होतं. तसेच ग्राउंड स्टेशन आणि उपग्रहादरम्यान क्वांटम डेटा कम्युनिकेट करणे हे देखील त्याचं काम आहे. आणि 2035 न्यूक्लिअर फ्युजन ऊर्जा निर्मिती. न्यूक्लिअर फ्युजन हा क्वांटम मिशन कम्प्युटिंगचा पार्ट नाही. सो ओनली 1, 2 and 3 आर करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 84. 5G टेक्नॉलॉजी आणि भारतातील त्याच्या रोलआउट संदर्भातील विधाने आहेत. आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत इथे. विधान 1. 5Gमध्ये मिलीमीटर वेव्हसारख्या हाय फ्रिक्वेन्सी बँड्सचा, उच्च वारंवारता बँड्सचा वापर केला जातो, ज्यामुळे डेटा हस्तांतरण फास्ट होते परंतु यास कमी कव्हरेज असते. सो यासाठी आपल्याला नेटवर्क हायर लागेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नेटवर्क विल बी हायर. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. भारतातील 5G रोलआउटमध्ये स्टँडअलोन आणि नॉन स्टँडअलोन अशा दोन्ही आर्किटेक्चरचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या कंपन्या स्टँडअलोन आहेत आणि ज्या नाहीत त्या दोघंही याच्यामध्ये समाविष्ट आहेत. सो स्टेटमेंट 2 इज करेक्ट. 5G नेटवर्क्समधील लेटन्सी 1 मिलीसेकंड इतकी कमी होऊ शकते, ज्यामुळे टेलेसर्जरी आणि ऑटोनॉमस व्हेकल यासारखे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स पॉसिबल होतील. स्टेटमेंट 3 इज करेक्ट. 2023 भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट 2023 प्रसिद्ध झालेला इंडिया 6G व्हिजन डॉक्युमेंटमध्ये भारताने 2025 6G स्टँडर्डायझेशनचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष 2030 ठेवण्यात आलं होतं, 2025 नाही. सो ओनली स्टेटमेंट 1, 2 and 3 आर करेक्ट. हेन्स ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. वॉटर पोल्युशन ॲक्ट, अमेंडमेंट ॲक्ट 2024 याबद्दल विधाने लक्षात घेऊन आपल्याला योग्य विधाने ओळखायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट इज, हा कायदा भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर
स्वयंचलितपणे लागू होतो, दॅट इज ऑटोमॅटिकली लागू झालेला आहे का? तर हा कायदा सर्व राज्यांवर नाही, तर सुरुवातीला फक्त हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि काही केंद्रशासित प्रदेशांवर लागू होणार आहे. नंतर त्याचा विस्तार करण्यात येईल. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. कायदा अनेक उल्लंघनांना डिक्रिमिनलाइज करतो आणि त्याऐवजी दंड लावत आहे. हा अगदी योग्य वाक्य आहे. यानुसार या कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी 1 वर्ष आणि अर्ध्या वर्षापासून दॅट इज 1.5 years पासून ते 6 yearपर्यंत कारावास आणि दंड याची शिक्षा करण्यात आलेली आहे. तसेच 10,000 रुपयापासून 15 लाख रुपयापर्यंतचा दंड देखील लावला जाऊ शकतो. कायद्यानुसार द स्टेट गव्हर्नमेंट मे एक्झेम्प्ट सर्टन कॅटेगरीज ऑफ इंडस्ट्रियल प्लांट्स फ्रॉम ऑब्टेनिंग कन्सेंट. हे चुकीचं दिलेलं आहे. कायद्यातील नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार केंद्र सरकार सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डसोबत सल्लामसलत करून काही औद्योगिक प्लांटला संमती घेण्यापासून मुक्त करू शकते. राज्य सरकार असं करू शकत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन डू इट. सो स्टेटमेंट 3 इज इनकरेक्ट. हॅन्स स्टेटमेंट 2 इज करेक्ट हियर. हॅन्स ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 86. हू वॉज अवॉर्डेड Indira Gandhi Peace Prize for Peace, Disarmament and Development for year 2024? The correct answer here is मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या मानवाधिकार, लिंग समानता आणि लोकशाहीचे पुरस्कार यांच्यातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या युनायटेड नेशन्सच्या UN वुमनच्या प्रथम कार्यकारी संचालक तसेच युनायटेड नेशन्स मानवाधिकाराच्या उच्चायुक्त देखील राहिलेल्या आहेत. 2 वेळा त्यांनी चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचं पद भूषवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 87. कोर्स 2.0 जे सेबीद्वारे लॉन्च करण्यात आलं होतं त्याचा पर्पज काय आहे? हे आपलं क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 87. द पर्पज इज टू एनहान्स द इन्व्हेस्टर कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम इन द सिक्युरिटीज मार्केट. सेबी सिक्युरिटीज मार्केट संदर्भात आहे. या पोर्टलमध्ये इन्सायडर ट्रेडिंग वगैरे याचा किंवा पेनल्टीजचा रोल नाही. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदम वापरून ऑटोमॅटिक ट्रेडिंगला अलाउ करणे, दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सो सी इज द राईट आन्सर हिअर. स्पेशल 301 रिपोर्ट, हा रिपोर्ट कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? इट इज रिलेटेड टू युनायटेड स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस USTR याच्याशी संबंधित आहे. हा अहवाल जो आहे तो जागतिक स्तरावरती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स यांच्या संरक्षण आणि अंमलबजावणी याची स्थिती जी आहे त्याचं मूल्यांकन याद्वारे केलेलं असतं. 2024च्या अहवालामध्ये भारताला प्रायोरिटी वॉचलिस्टवर ठेवण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 89. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? दिस इज अ इझी क्वेश्चन. इट वॉज डन बाय महात्मा फुले. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी ही स्थापना केली होती. या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, महिलांवरील अन्याय दूर करणे हे होतं. क्वेश्चन नंबर 90. द रिजन अँड द कंट्री याच्या आपल्याला जोड्या ओळखायच्या आहेत. लॅटेकिया जो आहे इट इज इन सिरिया अँड नॉट यमेन. सो दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट. दिस पेअर इज इनकरेक्ट. इथे सिव्हिल वॉर सुरू आहे अँड द कम्युनिटी इन्व्हॉल्व इज अल्वाईट. नेक्स्ट इज पक्तिका जी आहे ती ईस्टर्न अफगाणिस्तानमधलं राज्य आहे जिथे पाकिस्तानने एअर स्ट्राईक करून इन्सर्जंटला टार्गेट केलं होतं. सो पेअर 2 इज करेक्ट. पेअर 3 रखाईन म्यानमारमध्ये आहे. इथे रोहिंग्या मुस्लिमांचं ह्युमन राईटचा क्वेश्चन वेळोवेळी समोर येत असतो. सो ओनली 2 पेअर्स आर करेक्ट हिअर. सो बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 91. 2025मध्ये RBIच्या पॉलिसी डिसिजनबद्दल विधाने आपल्याला बघायची आहे. RBIने, हा खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, RBIने 9 एप्रिल 2025 रोजी जो रेपो रेट आहे तो 25 बेसिस पॉईंटने 6% कमी केला आणि पुन्हा जून महिन्यामध्ये 25 बेसिस पॉईंटने 5.5% कमी केलेला होता. दोन्ही वेळा तो कमी करण्यात आला. सो ए इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 92. इन गायत्री बालास्वामी वर्सेस नोवास ऑफ टेक्नॉलॉजी, the Supreme Court of India has held that the courts have limited power to modify arbitral awards under section 34-37 in specific constrained circumstances. याचा अर्थ काय होतो? जो 4:1च्या मेजॉरिटीने कोर्टाने जो डिसिजन दिला होता 30 एप्रिल 2025ला, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की इंडियन कोर्ट्स पजेस द लिमिटेड पॉवर टू मॉडिफाय द आर्बिट्रल रिवॉर्ड्स.
ऑफ सेक्शन्स, हे जे सेक्शन दिलेत 34 आणि 37 ते आहे आर्बिट्रेशन अँड कन्सलेशन ॲक्टच्या मधील. आणि हा जो कन्स्टंट सिच्युएशन आहे याचा अर्थ काय की ते फक्त क्लेरिकल किंवा कम्प्युटेशनल एरर असतील किंवा सेव्हरेबल कंपोनंट्सच्या डील असतील, पोस्ट अवॉर्ड इंटरेस्ट चेंज करणे, ॲडजस्ट करणे हे असेल, याच्यामध्ये ते हस्तक्षेप करू शकतात. बट दे कॅनॉट reopen merits in a way that defeats the final arbitration. So option B is the right answer. Question number 93. Axiom Mission 4 that is AX4 मध्ये कोणकोणती विधानं, दिलेली विधाने योग्य आहेत हे आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज शुभांशु शुक्ला यांनी 25 जून 2025 रोजी प्रक्षेपित झालेल्या आणि ISSशी जोडल्या गेलेल्या एक्झॉम मिशनमध्ये पायलट म्हणून उड्डाण केले होते. राकेश शर्मा हे याच्यामध्ये समाविष्ट नव्हते. याचं जे उड्डाण होतं ते केनेडी स्पेस स्टेशनमधून झालं होतं, ना की सतीश धवन स्पेस स्टेशनमधून. आणि हे मानव कर्मचाऱ्यांसहित होतं, याच्यामध्ये ह्युमन्स होते. देअर वर 4 ह्युमन्स. सो ओनली ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 94. इस्रो मिशन SSLV D3 US-08 हे जे 16 ऑगस्ट 2024ला लॉन्च केलं होतं, याच्यामध्ये कुठले पेलोड्स होते? द करेक्ट आन्सर इज इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड दॅट इज EOIR, देन GNSS reflectometry and a UV dosimeter was there. So the payload was correctly mentioned in option A. It is the right answer. मुंबई मेट्रो लाईन 3 दॅट इज ॲक्वा लाईनबद्दल कोणती विधाने योग्य आहेत? पहिला टप्पा जो आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, तो 12.7 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि व्यावसायिक कामकाजासाठी खुला झाला आहे, हे विधान योग्य आहे. ॲक्वा लाईन ही पूर्णपणे जमिनीवर आहे, हे विधान चुकीचं आहे, याच्यामध्ये भुयारी मार्ग आहेत. जो सेकंड फेज आहे BKC आचार्य अत्रे चौक, तो मे 2025मध्ये उद्घाटित झाला आणि सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आहे. सो A आणि C ही दोन्ही विधाने बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 96. ब्रिक्स शिखर परिषद ऑक्टोबर 2024मध्ये यामध्ये कोणत्या गटातील देशांनी ब्रिक्सचे सदस्य, पूर्णवेळ सदस्य म्हणून प्रवेश घेतलेला आहे? याच्यामध्ये समावेश आहे इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE. सो ऑप्शन A इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 97. एप्रिल 2025मध्ये अमेरिकेने एका टॅरिफ रूलची घोषणा केली होती, टॅरिफ रेजिमची घोषणा केली होती. त्याच्यामध्ये कोणते घटक समाविष्ट होते? यामध्ये समाविष्ट घटक जे होते ते आपण बघूया. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नॅशनल डिझास्टर घोषित केलं होतं आणि इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्टचा वापर त्यांनी केला होता आणि त्यांनी एक टॅरिफ रेजिम स्टार्ट केलं होतं, जो 5 एप्रिल 2025 रोजी सक्रिय झाला. आणि याच्यामध्ये काही देश होते जसं की चायना, युरोपियन युनियन, व्हिएतनाम, जपान यांच्यावरती रिटॅलिएटरी टॅरिफ लावण्यात आले होते 20 ते 50% आणि जवळपास सर्व आयातींवरती 10% टॅरिफ लावण्यात आले होते. हेन्स ऑप्शन A इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 98. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये कोणती कल्याणकारी योजना समाविष्ट होती? राज्य योजनेअंतर्गत 52.4 लाख कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत LPG सिलेंडर देणे ही योजना त्याच्यामध्ये होती. वीज अनुदान रद्द करणे, शाळांचे खाजगीकरण करणे किंवा जन्मनोंदणीतून मातांचे नाव काढणे यासारखे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 99. 2024च्या उत्तरार्धात सुरू झालेली पंतप्रधान इंटर्नशिप योजना दॅट इज PMIS, प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम, ही कशासाठी आहे? या स्कीमचा जो मुख्य उद्देश आहे तो लीडिंग कंपन्यांमध्ये 5 वर्षात 10 मिलियन दॅट इज 10 दशलक्ष इंटर्नशिप प्रदान करणे हा आहे. स्टेटमेंट B. कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत योजना कार्यान्वित केलेली आहे. सो इट इज अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. सो स्टेटमेंट B इज करेक्ट. सो A and B इज द स्टेटमेंट विच आर करेक्ट. हेन्स ऑप्शन A इज द राईट आन्सर. फक्त केंद्रीय विद्यापीठांसाठी योजना नाही आहे, सो C चुकीचं आहे आणि पर्याय D सुद्धा इथे चुकीचा आहे. ही योजना ऑक्टोबर 2024मध्ये सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 100. गगनयानबद्दल विधाने आपल्याला ओळखायची आहेत, योग्य विधाने. 2025ला गगनयान वर्ष घोषित करण्यात आले इस्रोकडून. दिस स्टेटमेंट इज करेक्ट. मानवविरहित मिशन ज्यात मानव सदृश रोबोट व मित्र याचा समावेश होता ते डिसेंबर 2025साठी प्लॅन केलेला आहे. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. गगनयान अंतर्गत मानवयुक्त मिशन 2025मध्ये अपेक्षित आहे. हे मिशन 2027पर्यंत जाणे अपेक्षित आहे. सो स्टेटमेंट 3 इज इन करेक्ट. आणि मे 2025पर्यंत गगनयानसाठी 7200पेक्षा जास्त चाचण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत इस्रोतर्फे. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. हेन्स ऑप्शन A दॅट इज फक्त 1, 2 आणि 4 ही विधाने योग्य आहेत.